नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवारांची आज मुलाखत घेण्यात आली. यावेळी अनेक नवे जुने उमेदवारांनी आपल्या मुलाखतीमध्ये आपल्या प्रभागाचे पुढील धोरण काय आहे हे सांगण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारचे जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेतल्या. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती इथं सुरू झालेल्या आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून मुलाखती सुरू आहेत. अतिशय चांगल्या उत्साहामध्ये लोक इथं मुलाखत द्यायला आलेले आहेत. आपल्याबरोबर सगळे कार्यकर्ते त्यांचे पाठीराखे असे घेऊन आलेले आहेत आणि उत्साहात इथं मुलाखती सुरू आहेत. बरेचसे लोक त्याच्यामध्ये जे काही मागील काही वर्षामध्ये महापालिकेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे असेही लोक आहेत. त्यातले त्यात अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तरुण लोकांचा खूप मोठा या ठिकाणी आम्हाला मागणी आहे तरुण लोकांची. त्याचबरोबर महिला वर्गामध्ये खूप त्याच्यामध्ये मागणी आहे. त्याचं कारण असं आहे की आपण बघितलं की लाडकी बहीण योजना ही दादा अर्थमंत्री असल्यामुळं दादांच्यामुळं आणि मुख्यमंत्री असतील दुसरे उपमुख्यमंत्री असतील या तिघांनी मिळून ही योजना आणली आणि घराघरामध्ये पोचलेली आहे. त्यामुळं आमच्या महायुती आणि त्यातली त्यात राष्ट्रवादीकडं खूप मोठे महिलांचंही ओढा आहे आणि त्या दृष्टिकोनातून या मुलाखती सुरू आहेत. मला खात्री आहे की सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या पद्धतीनं लोक आमच्याकडे येत आहेत, उमेदवारी मागत आहेत, मुलाखती देत आहेत, आमच्या अजितदादांना पाठिंबा देत आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवत आहेत. आम्हाला खात्री आहे की या महापालिकेमध्ये या इलेक्शनला चांगली कामगिरी होईल आणि राष्ट्रवादीचा महापौर या महापालिकेचा होईल याची मला खात्री आहे. नमस्कार, मी वसीम मुन्ना नायकोडी प्रभाग क्रमांक 15तून ओबीसी पुरुष गटातून निवडणूक लढवत आहे. ओपनमधून आनंदाजी परांजपे निवडणूक लढवत आहेत. ओपन महिलामधून आमची ताईसाहेब नीताताई थोरात निवडणूक लढवत आहेत. आज प्रभाग क्रमांक 15मधून आम्हाला जनतेने स्वतः उभा केलेलं होतं आणि आज तुम्ही प्रतिसाद बघितला असेल की आमच्याबरोबर कार्यकर्ते म्हणता येणार नाही. आमचे जे घरचे सगळे मंडळी आहेत, मग त्यात आमची बहीण असतील, आईसाहेब असतील, आमचे भाऊ असतील, आमचे काका असतील, आमचे मामा असतील, हे सगळेचे सगळे एक आम्ही घरचा उमेदवार आहे म्हणून आज आम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून आमच्या पाठीशी आज इथं आलेले आहेत सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय पद्माकरजी जगदाळे साहेब, विष्णूजी माने साहेब आणि युवक अध्यक्ष आकाश माने साहेब यांनी आज मुलाखत घेतली. अतिशय चांगली मुलाखत झाली. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी जे सांगली जिल्ह्याला 50 कोटी रुपयाचा निधी दिलेला होता त्या निधीतून प्रभाग क्रमांक 15मध्ये थोरात साहेबांनी आणि मिळून जे विकास कामे केलेले आहेत, आम्हाला विश्वास आहे की ही जनता 100% आमच्या पाठीशी राहणार आणि आम्हाला निवडून देणार. प्रभाग क्रमांक 15मध्ये जर आज तुम्ही बघितला रस्त्याची वाईट अवस्था आहे, चांगले गटारी नाहीत, ड्रेनेज नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचा जर विषय बघितला प्रभाग क्रमांक 15मध्ये गेल्या 20 वर्षामध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांनी साधं त्यांना पाण्याची पाईपलाईन बदलता आलेली नाही. आज प्रभाग क्रमांक 15मध्ये फक्त 1 तास पाणी येतो आणि त्याचा परिणाम असा होतो की प्रत्येक नागरिकाच्या घरात मोटर चालू असते आणि मोटर चालू असल्यामुळे महिन्याला 2 ते 2.5 हजार लाईट बिल येतो. आणि प्रभाग क्रमांक 15मध्ये स्वच्छ पाणी आणि 24 तास पाणी आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या निधीतून आम्ही उपलब्ध करून देऊ आणि जनतेने या समस्येतून मुक्त करू. धन्यवाद. काँग्रेस पार्टीचा महापौर आपल्या महापालिकेवर होणार म्हणजे होणार आणि महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एकहाती सत्ता येणार. याच्या पाठीमागचे सर्व करता धरता आमचे मार्गदर्शक, आमचे लाडके आदरणीय पद्माकरजी जगदाळे साहेबांचा मी छोटा कार्यकर्ता म्हणून सत्कार करतो. साहेबांनी मला सत्कार स्वीकारावा. अरे मोठा सत्कार जमत नाही.
राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी जे पक्षाचे धोरण ठरवलेले आहेत ते तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम सरांनी केलेलं आहे. आणि आज आपण बघू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काय ताकद आहे. एखाद्या छोट्याशा कार्यकर्त्याला मंत्री असू दे, खासदार असू दे, आमदार करण्याची ताकद फक्त आणि फक्त कुणात असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी इद्रिसभाई नायकुडी साहेबांना आमदार केले. मी सरांना विनंती करतो की माझंही नाव नायकुडी आहे. सरांनी कमीत कमी मला नगरसेवक करा आणि त्यांची कृपा तुमची माझ्यावर ठेवावी. धन्यवाद.